लास्ट टाइम हे आपण स्टडी करत होतो की व्हाय लिक्विड सरफेस हॅज टेंडन्सी टू मिनिमाइज इट सरफेस एरिया. त्याच्यासाठी काय केलंय बघा, आपण 3 मॉलिक्युल्स कन्सिडर केलेले आहेत लिक्विड मॉलिक्युल्स. मॉलिक्युल ए की ज्याचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स कम्प्लिटली इनसाइड लिक्विड आहे. मॉलिक्युल बी की ज्याचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स कुठं आहे, पार्टली इन द एअर अँड मॅक्सिमम पार्ट लिक्विड मध्ये. म्हणजे मॉलिक्युल बी कुठं आहे, लिक्विड फिल्म मध्ये आहे, सरफेस फिल्म मध्ये आहे. आणि मॉलिक्युल सी जो आहे तो सरफेसवर आहे आणि त्याच्यामुळे त्याचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स काय होणार आहे, हाफ सरफेसच्या बाहेर आणि हाफ सरफेसच्या आत. आता बघा मॉलिक्युल ए च्या बाबतीत कसं होणार बघा. मॉलिक्युल ए चा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स पूर्णपणे लिक्विड मध्ये आहे. मॉलिक्युल ए चा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स कम्प्लिटली इनसाइड लिक्विड आहे अँड देअरफॉर मॉलिक्युल ए च्या राईट हँड साइडला जेवढे मॉलिक्युल असणार आहे तेवढेच लेफ्ट हँड साइडला मॉलिक्युल असणार आहेत. त्याच्यामुळे टुवर्ड्स राईट जेवढा फोर्स असणार आहे, टुवर्ड्स लेफ्ट तेवढाच फोर्स असणार आहे. मॉलिक्युल ए च्या वरती जेवढे मॉलिक्युल असणार आहेत तेवढेच खाली मॉलिक्युल असणार आहेत. त्याच्यामुळे मॉलिक्युल ए ला जेवढा अपवर्ड फोर्स असणार आहे तेवढा डाऊनवर्ड फोर्स असणार आहे. म्हणजे याचा मिनिंग काय होतं माहितीये का, मॉलिक्युल ए हॅज सेम नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन ऑल डायरेक्शन, देअरफॉर इट इज इक्वली अट्रॅक्टेड इन ऑल डायरेक्शन. हे बघा मॉलिक्युल ए जो आहे तो काय होतोय, इक्वली अट्रॅक्टेड इन ऑल डायरेक्शन्स, equally attracted in all directions and therefore resultant force on molecule A is 0. Okay, so force on molecule A काय असणार आहे, 0 असणार आहे. आता मॉलिक्युल बी चा जर विचार केला तर जेवढे मॉलिक्युल बी च्या लेफ्टला बघा आणि बी च्या राईटला बघा, जेवढे मॉलिक्युल लेफ्टला असणार आहेत तेवढेच मॉलिक्युल राईटला असणार आहेत. त्याच्यामुळे फोर्स टुवर्ड्स लेफ्ट इज इक्वल टू फोर्स टुवर्ड्स राईट येणार आहे. परंतु मॉलिक्युल बी च्या वर बघितलं आणि खाली बघितलं तर वर मॉलिक्युल काय असणार आहेत, कमी असणार आहेत आणि खाली मॉलिक्युल काय असणार आहेत, जास्त असणार आहेत. आणि त्याच्यामुळे अपवर्ड फोर्स कमी आणि डाऊनवर्ड फोर्स काय असणार आहे, जास्त असणार आहे. म्हणजे याचा मिनिंग काय झाला माहितीये का, मॉलिक्युल बी वर डाऊनवर्ड रिझल्टंट फोर्स ऍक्ट होतोय. ओके, बी हॅज डाऊनवर्ड रिझल्टंट फोर्स. लक्षात येते ना, कारण लक्षात घ्या बी चा काही पार्ट जो आहे तो एअर मध्ये आहे आणि इथं असणाऱ्या एअर मॉलिक्युलची संख्या या पार्ट मध्ये काय असणार आहेत, एअर मॉलिक्युल असणार आहे आणि एअर मॉलिक्युलची डेन्सिटी खूप कमी असते आणि त्याच्यामुळे या पार्ट मध्ये मॉलिक्युलची संख्या कमी असणार आहे, खूप म्हणजे निग्लिजिबल असणार आहे. म्हणजे मॉलिक्युल बी च्या वर, म्हणजे मॉलिक्युल बी जिथून आहे तिथून वर बघा, वर असणाऱ्या मॉलिक्युलची संख्या कमी आहे आणि बी च्या खाली मात्र सगळे लिक्विड मॉलिक्युल आहेत, मॉलिक्युलची संख्या जास्त आहे अँड देअरफॉर बी ला डाऊनवर्ड डायरेक्शन ओढणारा फोर्स असणार आहे, रिझल्टंट डाऊनवर्ड फोर्स. आता मॉलिक्युल सी चा जर विचार केला तर मॉलिक्युल सी च्या वर, आता मॉलिक्युलच्या लेफ्ट हँड साइडला जेवढे मॉलिक्युल्स आहेत तेवढे राईट हँड साइडला मॉलिक्युल आहेत. त्याच्यामुळे हॉरिझॉन्टल फोर्स मॉलिक्युल सी वर नसणार आहे, परंतु मॉलिक्युल सी च्या वर निग्लिजिबल मॉलिक्युल्स आहेत आणि मॉलिक्युल सी च्या खाली मात्र काय आहेत, मॅक्सिमम नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत. त्याच्यामुळे मॉलिक्युल सी वर मॅक्सिमम डाऊनवर्ड फोर्स क्रिएट होणार आहे. मॉलिक्युल सी हॅज मॅक्सिमम डाऊनवर्ड फोर्स. लक्षात येते, म्हणजे या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स इथं आपण कशासाठी यूज केलेला आहे, तर स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स तुम्हाला लास्ट टाइम मी इम्पॉर्टंट सांगितलेलं आहे. स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये असणारेच मॉलिक्युल त्या सेंटरच्या मॉलिक्युलला अट्रॅक्ट करतात आणि त्याच्यासाठी हा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स काढलाय. लक्षात येते ना, म्हणजे मॉलिक्युल सी चा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स एवढा आहे, स्पियर काढलाय तो, त्याच्या आतले सगळे मॉलिक्युल सी ला अट्रॅक्ट करणार आहेत, बरोबर. मग सी ला अट्रॅक्ट करणाऱ्या मॉलिक्युलची संख्या बघा, सी च्या खाली जास्त आहे आणि वर काय निग्लिजिबल आहे, कारण वरचा पार्ट कम्प्लिटली एअर मध्ये आहे आणि इथं काय असणार आहेत, एअर मॉलिक्युल असणार आहेत. एअरची डेन्सिटी खूप कमी असते आणि त्याच्यामुळे नंबर ऑफ एअर मॉलिक्युल निग्लिजिबल असणार आहेत. त्याच्यामुळे वर मॉलिक्युल कमी आणि खाली मॉलिक्युल खूप जास्त, लिक्विडची डेन्सिटी खूप हाय असते ऍज कम्पेअर टू गॅस. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, सी विल एक्सपिरियन्स डाऊनवर्ड रिझल्टंट फोर्स. आता याच्यावरून कन्क्लुजन काय निघतं, तर कन्क्लुजन असं निघतं की हा जो पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण, सरफेस फिल्म ना, सरफेस फिल्म.
याचं कन्क्लुजन असं निघतं की सरफेस फिल्म मध्ये असणारे आणि सरफेसवर असणारे सगळे मॉलिक्यूल जे आहेत त्यांच्यावर एक डाउनवर्ड फोर्स असतो. ओके, दिस मीन्स दॅट all molecules in the film, surface film, and on the surface has net downward force, net downward force. ओके, म्हणजे एखादा मॉलिक्यूल या सरफेस फिल्म मध्ये आला किंवा सरफेसवर आला तर त्याच्यावर डाउनवर्ड फोर्स असणार आहे. ठीक आहे, आता इथं काय होणार बघा, एक लिक्विड सरफेस आपल्याला क्रिएट करायचा असेल, सुरुवातीला लिक्विडला सरफेस एरियाच नाहीये, सपोज लिक्विड सरफेस क्रिएट करायचा असेल तर काय करावं लागेल, आतली मॉलिक्यूल सरफेसवर आणावे लागतील. आता मॉलिक्यूल, एखाद्या मॉलिक्यूलला इथून इथपर्यंत म्हणजे आतून बॉटम ऑफ सरफेस फिल्मला आणेपर्यंत काय फोर्स लागणार नाहीये, परंतु इथून वर नेताना मात्र, सरफेसला नेताना मात्र काय होणार आहे, तुम्हाला इथं वर्कडन करावं लागणार आहे. कारण मॉलिक्यूल हे बघा, ही पोझिशन सपोज एक्स आहे, ही पोझिशन वाय आहे आणि ही पोझिशन झेड आहे. मॉलिक्यूल एक्स टू वाय जात असताना कुठलाही फोर्स लागत नाही, तो इझिली जातो. परंतु वाय टू झेड जात असताना मात्र काय होणार आहे, इथं काय असतो, इथून इथपर्यंत जात असताना प्रत्येक मॉलिक्यूलवर डाउनवर्ड फोर्स असतो आणि या फोर्सच्या विरुद्ध आपल्याला काय करावं लागेल, वाय टू झेड जावं लागणार आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, इथं वर्कडन होणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, एखाद्या मॉलिक्यूलला आतून सरफेसवर न्यायचं असेल, म्हणजे सरफेस एरिया क्रिएट करायचा म्हणजे आतून मॉलिक्यूलला सरफेसवर तर न्यावंच लागणार आहे. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल सुरुवातीला कप मध्ये लिक्विड होतं आणि ते आपण काय केलं, बशीमध्ये ओतलं, सॉसरमध्ये ओतलं, लिक्विड ओतलं, तर सरफेस एरिया वाढणार ना, आणि सरफेस एरिया वाढणार म्हणजे मॉलिक्यूल आतून सरफेसवर येणार आहेत, कारण सरफेसवर मॉलिक्यूल आले तरच सरफेस एरिया वाढणार आहे. आणि मॉलिक्यूलला सरफेसवर आणण्यासाठी इथं काय करावं लागतं, वर्कडन करावं लागतं. कारण मी पुन्हा एकदा सांगतोय, हे बघा, एक्स या पोझिशनला सपोज एक मॉलिक्यूल होता, एक्स टू वाय नेण्यासाठी काय वर्कडन होणार नाही, 0, परंतु वाय टू झेड नेताना मात्र हा डाउनवर्ड फोर्स आहे, त्याच्या विरुद्ध काहीतरी वर्कडन करून त्याला वर न्यावं लागेल, सरकावं लागेल फोर्स लावून. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे वर्कडन होणार आहे. सो वाय टू झेड म्हणजे सरफेस फिल्म थ्रू सरफेसला नेत असताना त्याच्यावर वर्कडन होणार आहे. आणि हे वर्कडन जे आहे ना, ते पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपात सरफेस मध्ये स्टोअर होतं. पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपात. मी काय सांगतोय लक्षात घ्या. ओके, इथं काय पॉईंट दिलाय, दिस मीन्स दॅट ऑल मॉलिक्यूल इन द फिल्म अँड ऑन द सरफेस हॅज नेट डाउनवर्ड फोर्स in order to increase surface area, in order to increase surface area, molecules should be brought from inside to surface by doing work against the downward force. आणि हे वर्क जे आहेत ना, ते सरफेस फिल्म मध्ये किंवा सरफेस मध्ये पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपात स्टोअर होतं. This work is stored in the form of potential energy किंवा surface energy. In the form of potential energy. Okay.
पोटेन्शियल एनर्जी. आता प्रत्येक पोटेन्शियल म्हणजे याचा अर्थ काय झाली, सरफेसमध्ये पोटेन्शियल एनर्जी तयार झाली. म्हणजे लिक्विडच्या सरफेसमध्ये नेहमी पोटेन्शियल एनर्जी, एक्स्ट्रा पोटेन्शियल एनर्जी असते, लक्षात घ्या. आणि कुठल्याही सबस्टन्सला नॅचरल टेंडन्सी असते की टू मिनिमाइज इट्स पोटेन्शियल एनर्जी. कुठल्याही सबस्टन्सची नॅचरल टेंडन्सी काय असते, टू मिनिमाइज पोटेन्शियल एनर्जी. आणि तो पोटेन्शियल एनर्जी मिनिमाइज करण्यासाठी काय करत असतो, आपला सरफेस एरिया मिनिमाइज करायचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, सरफेसमध्ये एक टेन्शन क्रिएट होतं सरफेस एरिया मिनिमाइज करण्यासाठी. आणि त्याच्यामुळे काय होतं, सरफेस टेन्शन जे आहे ते लिक्विड सरफेसमुळे क्रिएट होतं. काय सांगितलं लक्षात येते का बघा, सरफेस एरिया वाढला की पोटेन्शियल एनर्जी वाढते. सबस्टन्स, कुठल्याही सबस्टन्सची नॅचरल टेंडन्सी काय असते, टू मिनिमाइज पोटेन्शियल एनर्जी. कुठलाही सबस्टन्स मिनिमम पोटेन्शियल एनर्जी मध्ये राहायचा प्रयत्न करत असतो. मग पोटेन्शियल एनर्जी मिनिमाइज करायचं असेल तर त्याच्यामुळे काय करावं लागणार, सरफेस एरिया कमी करावा लागणार. आणि सरफेस एरिया कमी करण्यासाठी काय करतो, तो सरफेस नेहमी टेन्शन मध्ये राहतो. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, सरफेसमध्ये, लिक्विड सरफेसमध्ये सरफेस टेन्शन क्रिएट होणार आहे. ओके, सो इथं काय येणार आहे, एव्हरी सरफेस हॅज every substance has tendency to minimize surface tendency to minimize potential energy. Every substance has tendency to minimize potential energy. Therefore, liquid surface tries to minimize area. Liquid surface tries to minimize area, and therefore there is a surface tension in the surface. Therefore, there is surface tension in liquid surface. लक्षात आलं. आणि त्याच्यामुळे सरफेस टेन्शन जे आहे ते क्रिएट होतं. याला मॉलिक्युलर एक्सप्लेनेशन ऑफ सरफेस टेन्शन ऑन मॉलिक्युलर थेअरी असंही म्हटलं जातं. लक्षात येते का बघा, यालाच काय म्हणतो, एक्सप्लेनेशन ऑफ सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेअरी. आता आतापर्यंत आपण काय केलेलं आहे, सरफेस टेन्शन म्हणजे काय याची डेफिनेशन बघितली, परंतु त्याचा फॉर्म्युला, मॅथमॅटिकल रिलेशन अजून आपण बघितलेलं नाही. तर हे मॅथमॅटिकल रिलेशन ऑफ द सरफेस टेन्शन आपल्याला आता स्टडी करायचं आहे. ओके, सो मॅथमॅटिकल फॉर्म्युला किंवा रिलेशन, आणि त्याच्याशी रिलेटेड काय करावं लागेल आपल्याला, सरफेस टेन्शनची आणखी एक नवीन डेफिनेशन बघावी लागणार आहे. ओके, आता सरफेस टेन्शनची नवीन डेफिनेशन कशी तयार होणार बघा. सपोज इथं अशा प्रकारे एक रिंग आहे, आणि या रिंग वर सपोज काय करूया आपण, एक रबरी पडदा म्हणजे स्ट्रेच्ड इलास्टिक मेम्ब्रेन ठेवूया. रबरी पडदा स्ट्रेच करून बांधूया. लक्षात घ्या, या रिंग वर काय केलेलं आहे आपण, रबरी पडदा स्ट्रेच करून बांधलेला आहे. ठीक आहे. आता या रबरी पडद्यावर काय करायचं आहे, तुम्ही एक कट मारायचा आहे बाय युझिंग रेझर ब्लेड. सपोज मी असा कट मारला. सपोज इथं का आहे, अझ्युम करा की इथं का आहे, एक स्ट्रेच्ड इलास्टिक मेम्ब्रेन आहे. ठीक आहे. आणि सपोज मी रेझरच्या साहाय्याने इथं कट मारला, तर तुम्ही हे ऑब्झर्व केलेलं असेल की जिथं आपण कट मारतोय ना, त्याला बरोबर काय होणार आहे, तो लिक्विड ती मेम्ब्रेन जी आहे ती या पद्धतीने काय करते, दोन्ही साईडला काय होते, टिअर आउट होते, फाटते दोन्ही साईडला. म्हणजे या पद्धतीनं हा सरफेस इकडे जातो आणि हा सरफेस जो आहे तो कट झाल्यानंतर काय होणार आहे, इकडे जाणार आहे. म्हणजे या पद्धतीनं दोन्ही साईडला काय होतो, स्ट्रेच होतो. हे असा तिरका कट मारला तर, सपोज हा मी कट असा मारला. ओके, या डायरेक्शन असा कट मारला, असा मी रेझर ब्लेडच्या साईन कट मारला, तर या पद्धतीनं ते स्ट्रेच होताना तुम्हाला दिसणार आहे. बरोबर आहे ना. म्हणजे इकडं आणि इकडं काय होतं, ते जो आपण कट मारलेला आहे त्या कटला बरोबर परपेंडिक्युलर डायरेक्शन ते असं स्ट्रेच होताना तुम्हाला दिसतं. किंवा सपोज मी आडवा कट मारला रेझर ब्लेडच्या साईन, तर जिथं कट मारलाय तिथं या पद्धतीनं ते स्ट्रेच होताना वर आणि खाली असं ते
स्ट्रेच होताना तुम्हाला दिसणार आहे. इकडे स्ट्रेच होणार आणि इकडे स्ट्रेच होणार. ओके, सेम थिंग हॅपन्स इन केस ऑफ लिक्विड सरफेस ऑल्सो. म्हणजे लिक्विड सरफेसच्या बाबतीत अशीच थिंग होते. म्हणजे सपोज हा आता लिक्विड सरफेस आहे, लिक्विड सरफेस आहे, हा का आहे, लिक्विड सरफेस आहे सपोज. तर लिक्विड सरफेसला देखील एक आपण इमॅजिनरी लाईन ड्रॉ केली, तर या इमॅजिनरी लाईनला नेहमी परपेंडिक्युलर डायरेक्शन काय होणार आहे, एक फोर्स ऍक्ट होत असणार आहे. तो जो फोर्स पर युनिट लेंथ आहे ना, त्यालाच काय म्हणायचं, सरफेस टेन्शन असं म्हटलं जातं. अशी याची डेफिनेशन तयार केलेली आहे. म्हणजे इमॅजिनरी लाईनला परपेंडिक्युलर डायरेक्शन जो फोर्स पर युनिट लेंथ ऍक्ट होतो त्याला सरफेस टेन्शन असं म्हटलेलं आहे. आता ही इमॅजिनरी लाईन अशी तिरकी काढली आहे, ही इमॅजिनरी लाईन मी अशी पण काढू शकतो. मग त्यावेळी फोर्स कसा ऍक्ट होणार, या डायरेक्शन ऍक्ट होणार इमॅजिनरी लाईनला, या डायरेक्शन, कारण या डायरेक्शनच टिअर आउट होतं ना ते. या डायरेक्शन तो इलास्टिक मेम्ब्रेन फाटतो, त्या लिक्विड सरफेस मध्ये देखील याच डायरेक्शन फोर्स असला पाहिजे. आणि त्याच्यामुळं सरफेस टेन्शनची एक आता नवीन डेफिनेशन येणार आहे, जी बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे. सरफेस टेन्शनची डेफिनेशन काय डेफिनेशन आहे बघा. सरफेस टेन्शन इज डिफाइंड ॲज surface tension is defined as tangential force. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, टँजेन्शियल फोर्स. बघा, सरफेस टेन्शन हा एक टँजेन्शियल फोर्स आहे. त्याच्यानंतर पर युनिट लेंथ हा वर्ड त्याच्यामध्ये महत्वाचा आहे. पर युनिट लेंथ, फक्त टँजेन्शियल फोर्स नाहीये, तर तो काय आहे, टँजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ आहे. हा याच्यामध्ये महत्वाचा, सरफेस टेन्शन मध्ये हा महत्वाचा म्हणजे वर्ड आहे, लक्षात घ्या. सरफेस टेन्शन म्हणजे काय आहे, टँजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ. आणि तो कसा ऍक्ट होतोय, ऍक्टिंग परपेंडिक्युलर. कसा ऍक्ट होतोय, ऍक्टिंग परपेंडिक्युलर टू इमॅजिनरी लाईन, ऍक्टिंग परपेंडिक्युलर टू इमॅजिनरी लाईन drawn on free surface of the liquid, drawn on free surface of liquid. लक्षात येत आहे. सो ही याची सरफेस टेन्शनची मॅथमॅटिकल डेफिनेशन आहे. सरफेस टेन्शन इज द टँजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ. काय आहे, टँजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ आहे, ऍक्टिंग परपेंडिक्युलर टू अन इमॅजिनरी लाईन ड्रॉन ऑन द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. सरफेस टेन्शनला काय करतो आपण, टी या लेटरने डिनोट करतो, कॅपिटल टी. आणि तो काय आहे, टँजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ आहे. त्याला टँजेन्शियल का म्हटलेला आहे, कारण लिक्विड सरफेस जसा असेल त्याच डायरेक्शन बरोबर तो फोर्स ऍक्ट होतो. ओके, तर सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय येतोय बघा, फोर्स पर युनिट लेंथ, F/L असा याचा फॉर्म्युला येतो. सरफेस टेन्शन इज इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ. आणि त्याच्यामुळं याचं SI युनिट काय येणार बघा. ओके, याच्यावरून याचं SI युनिट येणार आहे, SI युनिट इज न्यूटन पर मीटर येणार आहे. किंवा याचं CGS युनिट काय येणार आहे, CGS युनिट इज डाईन पर सेंटीमीटर येणार आहे. ओके, आता याच्यामध्ये वॉटर आणि मर्क्युरीचे सरफेस टेन्शनच्या व्हॅल्यू किती आहेत बघा. तर वॉटरचं जे सरफेस टेन्शन आहे, सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इज अबाउट 72.8 डाईन पर सेंटीमीटर आहे, डाईन पर सेंटीमीटर. अँड सरफेस टेन्शन ऑफ मर्क्युरी दॅट इज CHG चं सरफेस टेन्शन आहे 465 डाईन पर सेंटीमीटर. ओके, डाईन पर सेंटीमीटर. याच्यामध्ये कन्व्हर्जन करायचं असेल SI सिस्टीम मध्ये, तर कन्व्हर्जन फॅक्टर कितीचा येणार बघा. डाईन म्हणजे 10⁻⁵ न्यूटन आणि सेंटीमीटर म्हणजे 10⁻². बघा,
डाईनचं न्यूटन मध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर 10⁻⁻5 डिवायडेड बाय 10⁻², म्हणजे 10⁻³ चा कन्व्हर्जन फॅक्टर येणार आहे. म्हणजे SI सिस्टीम मध्ये व्हॅल्यू येते 72.8 इंटू 10⁻³ न्यूटन पर मीटर येणार आहे, किंवा 465 इंटू 10⁻³ न्यूटन पर मीटर. म्हणजे डाईन पर सेंटीमीटरचा न्यूटन पर मीटर मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी 10⁻³ न मल्टिप्लाय करावं लागतं, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि याचं डायमेन्शन काय येणार बघा, डायमेन्शन, याचं डायमेन्शन येणार आहे दॅट इज एम, काय येणार बघा, फोर्सचं काय असतं, M1 L1 T-2 असतं, आणि लेंथचं काय असणार आहे L1. त्याच्यामुळे L1 गेट कॅन्सल अँड देअरफॉर M1 L0 T-2. So this is the dimension of the surface tension. Okay, this is the dimension of the surface tension. लक्षात येते का बघा, असं सेम डायमेन्शन आणखी कोणाचं असतं. ओके, डायमेन्शन इज सेम ॲज फोर्स कॉन्स्टंट किंवा स्प्रिंग कॉन्स्टंटचं डायमेन्शन असंच आहे, स्प्रिंग कॉन्स्टंट. फोर्स कॉन्स्टंट किंवा स्प्रिंग कॉन्स्टंटचं डायमेन्शन देखील सरफेस टेन्शन प्रमाणच आहे, कारण फोर्स कॉन्स्टंट देखील फोर्स पर युनिट लेंथ असतो. ओके, फोर्स पर युनिट इलॉंगेशन, किंवा स्प्रिंग कॉन्स्टंट देखील फोर्स पर युनिट इलॉंगेशन आहे, लक्षात ठेवा. ओके, आता या फॉर्म्युलेशी रिलेटेड काही न्यूमरिकल्स आपल्याला स्टडी करायचे आहेत, आणि ते न्यूमरिकल आपण स्टडी करण्यासाठी सुरुवातीला फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काढूया. सो देअरफॉर फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय येणार बघा, F इज इक्वल टू T इंटू L येणार आहे. ओके, म्हणजे F इज इक्वल टू T म्हणजे सरफेस टेन्शन, आणि हे L म्हणजे काय घ्यायचं इथं, लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ द लिक्विड विथ द सॉलिड. लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट घ्यायचा आहे. कुणाची लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट, लिक्विडची सॉलिड बरोबर लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट किती असणार आहे. ओके, किती असणार आहे. तर आता फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शनचा एक टेबल आहे, म्हणजे फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन कुठल्या कुठल्या ऑब्जेक्टवर किती ऍक्ट होणार आहे याचा एक टेबल आहे. तो टेबल कसा आहे बघा जरा. बघा, या टेबलमध्ये सगळे फॉर्म्युले दिलेले आहेत फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शनचे. आता या फॉर्म्युल्याचा थोडासा मिनिंग जाणून घेऊया आपण. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. बेसिक फॉर्म्युला काय आहे फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शनचा, तर सरफेस टेन्शन इंटू लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट, हा बेसिक फॉर्म्युला आहे. बघा, आता फर्स्ट फॉर्म्युला कुठला आहे, वायर. ओके, हे बघा इथं मी एक्सप्लेन करतो. हा एक लिक्विड सरफेस आहे. सपोज इथं काय आहे, या रेक्टँग्युलर एरियामध्ये लिक्विड सरफेस आहे, आणि याच्यावर काय केलेलं आहे आपण, वायर ठेवलेली आहे अशी. ओके, वायर इज प्लेस्ड लाईक दिस. आता ही जी वायर आहे ना, सपोज या वायरची लेंथ किती असेल, L असेल, तर याच्या वरच्या साईडला लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट किती येणार आहे, L येणार आहे, आणि खालच्या साईडला लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट किती येणार आहे, L. ओके, आता ही वायर जर आपण सरफेसवरून उचलायचा जर प्रयत्न केला, लिक्विड सरफेसवरून, आता थोडक्यात काय झालेलं आहे, ही वायर लिक्विड सरफेसला चिकटलेली आहे. कशामुळे, सरफेस टेन्शन या फोर्समुळे. म्हणजे लक्षात घ्या, इकडचा जो लिक्विड, वरच्या साईडचा लिक्विड सरफेस जो आहे ना, तो वायरला वर ओढायचा प्रयत्न करतोय F फोर्सनं, आणि खालचा जो सरफेस आहे ना, लिक्विड सरफेस, असा खाली ओढायला प्रयत्न करतोय. म्हणजे एकूण फोर्स किती येणार, इकडचा F इंटू L, आणि इकडचा देखील काय येणार, F इंटू L. म्हणजे एकूण फोर्स किती येणार आहे, F इंटू, सॉरी, इकडचा फोर्स येणार आहे T इंटू L, आणि खालच्या साईडचा फोर्स येणार आहे T इंटू L. म्हणजे एकूण फोर्स किती येणार आहे, T इंटू 2L, दॅट इज 2 इंटू TL. म्हणजे इथं एकूण लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट किती झाली, म्हणजे L लेंथचा जर रॉड असेल, तर लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट वरच्या साईडची L आणि खालच्या साईडची L, म्हणजे एकूण लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट 2L एवढी येते. लक्षात घ्या, ही लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट तुम्हाला काढता आला पाहिजे, आणि त्याला T ने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे L लेंथची वायर लिक्विड सरफेसवर ठेवली तर त्या लिक्विड सरफेसला चिकटते. आणि क्वेश्चन मध्ये काय विचारलं जातं, त्या वायरला आता वर उचलायला
किती फोर्स लावावा लागणार अगेन्स्ट सरफेस टेन्शन? किती फोर्स लावावा लागणार वायरला उचलायला? तर T × 2L एवढा फोर्स लागणार. क्वेश्चन कसा असतो लक्षात आलं? हे बघा, L लेंथची वायर लिक्विडच्या सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवली. वायर आता सरफेसला चिकटणार. त्या वायरला वर उचलायचं असेल तर किती फोर्स लावावा लागणार? तर फोर्स लावावा लागणार आहे T × 2L एवढा. ओके, तर इथं लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट किती आली लक्षात घ्या, 2L एवढी आली. त्याच्यानंतर रेक्टँग्युलर लूप ऑफ वायर आहे, म्हणजे वायर पासून तयार केलेली एक अशा रेक्टँग्युलर लूप आहे किंवा रेक्टँग्युलर फ्रेम आहे. ओके, याची लेंथ L आणि ब्रेडथ B जर असेल तर काय होणार आहे, आतून काय होणार आहे, लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट लिक्विडची किती येणार आहे, आत पण लिक्विड सरफेस असणार ना आणि बाहेर पण लिक्विड सरफेस असणार आहे. तर आतली लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट L + B + L + B येणार आहे, ही आतली. तसं बाहेरच्या साईडनं L + B + L + B येणार आहे. लक्षात येते का? म्हणजे काय होणार आहे, 4 टाइम्स L आणि 4 टाइम्स B येणार आहे. सो लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट इथे किती येते लक्षात येतं का? 4 टाइम्स L + B एवढी लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट येते आणि त्याच्यामुळे फोर्सचा फॉर्म्युला इथं काय येणार आहे, त्याला T न फक्त मल्टिप्लाय करणार. सरफेस टेन्शन इंटू लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट, T × 4 टाइम्स L + B. लक्षात आलं का बघा? आतल्या बाजूनं L + B + L + B म्हणजे आतल्या साईडला एकूण 2L आणि 2B येणार आहे आतल्या साईडला. तसं बाहेरच्या साईडनं पण 2L आणि 2B येणार आहे. म्हणजे एकूण 4L + 4B म्हणजे 4 टाइम्स L + B एवढी लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट येते. म्हणजे आपण एका वायर पासून रेक्टँग्युलर लूप तयार केला आणि तो लिक्विड सरफेसवर टच केला तर लिक्विड त्या वायरला चिकटणार आणि एकूण किती लेंथला तो चिकटलेला असणार आहे, आतल्या बाजूनं 2L + 2B आणि बाहेरच्या बाजूनं 2L + 2B म्हणजे एकूण 4 टाइम्स L + B एवढी लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट येणार आहे. आणि त्याच्यामुळे त्या रेक्टँग्युलर फ्रेमला वर उचलायचं असेल तर एकूण फोर्स किती लावावा लागणार आहे, 4T इन ब्रॅकेट L + B. तर स्क्वेअर लूप असेल. स्क्वेअर पुन्हा एकदा एका वायर पासून एक स्क्वेअर लूप सपोज असं तयार केला, ज्याची साईड किती आहे, L आहे. तर आतून लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट बघा L + L + L + L येणार आहे आणि बाहेरून लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट किती येणार आहे, L + L + L + L म्हणजे आतून 4L आणि बाहेरून 4L म्हणजे एकूण लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट स्क्वेअर साठी किती येणार आहे, इथं 8L येणार आहे. आणि त्याच्यामुळं ती वायर सरफेसवर टच केली तर सरफेस त्याला चिकटणार. वर उचलायचं असेल तर एकूण फोर्स किती लावावा लागणार आहे, 8TL. त्याच्यानंतर सर्क्युलर लूप ऑफ वायर असेल, अशा प्रकारे सर्क्युलर लूप ऑफ वायर असेल तर आतून लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट येणार आहे 2πr आणि बाहेरच्या बाजूला पण लिक्विड टच झालेला असणार, त्याला आतनं पण टच झालेला असणार, बाहेरनं पण वायरला टच झालेला असणार आहे. जस्ट सरफेसवर आपल्याला टच करायचे आहे, लक्षात घ्या. तर एकूण लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट किती येणार इथं, 4πr एवढी लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट येणार आहे. आणि त्याच्यामुळे फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन किती येणार, दॅट इज 4πr × T. त्याच्यानंतर मेटल प्लेट असेल, आता मेटल प्लेट हे लक्षात घ्या. अशा प्रकारे मेटल प्लेट जर आपण सरफेसला आपण टच केली, सरफेसवर जस्ट मेटल प्लेट आपण टच केली की ज्याची लेंथ L आणि ब्रेडथ B आहे. आता आतून तर ते पूर्णपणे सॉलिड आहे ना, मेटल प्लेट म्हणजे आतून सॉलिड, म्हणजे आतून लिक्विड त्याला कॉन्टॅक्ट करणार नाही, फक्त बाहेरून ते लिक्विड काय होणार आहे, त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे. बरोबर, त्याच्यामुळे इथली लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट किती येणार आहे, दॅट इज L + B + L + B म्हणजे काय येतं, 2 टाइम्स L + B येतं लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट, म्हणजे मेटल प्लेट असेल तर. आणि त्याच्यामुळं मेटल प्लेटचा रेक्टँग्युलर सरफेस आपण लिक्विड सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवला तर लिक्विड सरफेस काय करतो, मेटल प्लेटला चिकटतो आणि त्या मेटल प्लेटला इन ऍडिशन टू वेट म्हणजे वेट सोडून आणखी ऍडिशनल फोर्स किती लावा लागणार आहे, दॅट इज सरफेस टेन्शन इंटू लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट, दॅट इज 2T इन ब्रॅकेट L + B. ओके, आणि सपोज कॅपिलरी ट्यूब असेल, कॅपिलरी ट्यूब म्हणजे ऍक्च्युली स्मॉल रेडियसची ट्यूब असते, त्याची इनसाइड रेडियस R1 असेल आणि आउटसाइड रेडियस R2 असेल. ओके, तर काय होणार बघा, आत पण लिक्विड म्हणजे या R1 रेडियसच्या आतमध्ये काय असणार आहे, लिक्विड सरफेस असणार आहे आणि बाहेरून पण लिक्विड सरफेस असणार आहे. ओके, म्हणजे आतली लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट किती येणार आहे, 2πr आणि बाहेरची लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट किती येणार आहे, 2πr एवढी येणार, सर्कम्फरन्स एवढी. म्हणजे एकूण लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट किती येणार आहे, 2π इन ब्रॅकेट आतली 2πr1 आणि बाहेरची 2πr2 म्हणजे एकूण लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट येणार आहे 2π इन ब्रॅकेट R1 + R2.
त्याच्यामुळे फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ऑन दिस हॉलो ट्यूब हॅव्हिंग इनसाइड अँड आउटसाइड रेडियस, कॅपिलरी ट्यूब म्हणण्यापेक्षा याला हॉलो ट्यूब असं म्हणा, हॉलो ट्यूब. तर एवढी असणार आहे. समजा हे आणखी एक फॉर्म्युला इथे लिहूया. सिलेंडर आपण लिक्विड सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवला. ओके, सिलेंडर ठेवला, सिलेंडर. ओके, म्हणजे सिलेंडर असा, म्हणजे सिलेंडर काय आहे, सॉलिड सिलेंडर आहे, हॉलो सिलेंडर नव्हे, सॉलिड. म्हणजे आतून काय आहे, तू कम्प्लिटली सॉलिड आहे आणि याची रेडियस किती आहे, सपोज स्मॉल आर आहे. तर लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट फक्त बाहेरून येणार, आत लिक्विडच नाही ना, म्हणजे लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट किती येणार या केसमध्ये, 2 पाय इंटू आर फक्त होणार आणि फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन किती होणार आहे, 2 पाय आर इंटू टी. हा फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. म्हणजे तुम्हाला एवढे लेंथ ऑफ कॉन्टॅक्टचे सगळे फॉर्म्युले आणि फोर्सचे सगळे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात राहिले पाहिजेत. म्हणजे लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट कसं काढायचं ते लक्षात आलं का बघा. म्हणजे एखादा सॉलिड आपण लिक्विड सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवला तर तो सॉलिड, त्या सॉलिडच्या सभोवताली किती लिक्विडची लेंथ आहे, लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट, ते तुम्हाला व्यवस्थित काढावं लागेल, आतून बाहेरून वगैरे. आणि तेवढी लेंथ ऑफ कॉन्टॅक्ट घेऊन त्याला सरफेस टेन्शन मल्टिप्लाय केलं की फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन तेवढा त्या वायरवर ऍक्ट होत असणार आहे. आणि हा फोर्स कशासाठी लागणार आहे, एवढा फोर्स इन ऍडिशन टू वेट लागणार आहे त्याला वर उचलण्यासाठी. कुठलाही ऑब्जेक्ट सरफेसवर ठेवला की सरफेसला चिकटतो, हे लक्षात घ्या. त्याला वर उचलण्यासाठी वेट एवढा तर फोर्स लागणारच आहे. इन ऍडिशन टू वेट हा एक्स्ट्रा एवढा फोर्स लावावा लागणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर हा फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शनचा फॉर्म्युले आहेत. याच्यावर कुठल्याही केसवर न्यूमेरिकल तुम्हाला विचारला जाऊ शकतो, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन से रिलेटेड. ओके.